मी नेहमी म्हणतो की या महिलेची अवस्था अशी आहे, पती एक दिवस जातो आणि त्याला मुक्ती भेटून जाते, एक दिवस जातो पती त्याला मुक्ती भेटते, पण या सगळ्या माझ्या माता भगिनी ज्या आहेत ना, या दररोज आत्माने जीवन जगतायत. दररोज सांगितलं अगदी वयस्कर महिला ते मला मी लग्नाला गेले, 1 वर्षापासून मी जात नाही म्हणजे आता मी लग्नाला गेले आणि सगळ्या बायांना उठून बांगड्या भरायला लावल्या, नाही जवळचे बांगड्या नाही उठून. आणि मला असं वाटत होतं की मला म्हणा, आणि मला कोणीच नाही म्हटलं काहून तर तू सुवासिनी नाही आहे, सुवासिनीला बांगड्या भरताय, बाकी त्यांना भरताय नाही. हा जो अपमान होतो, हा अपमान आपल्याला टाळायचा आहे, हे सगळं आपल्याला टाळायचं आहे. आणि म्हणून इथे बसलेल्या त्या सगळ्या माझ्या वयस्कर माता आहे, इथे माझ्या माता पण आहे, बहिणी पण आहे, मुली पण आहे, तिन्ही पण आहे तिथे. की आई तुझ्या गौरी आता गेल्या, स्मशानात गेल्या, तू काही केलं काही नाही केलं तर काही होणार नाही, पण तुझ्यामुळे एक गोष्ट होणार आहे. तू जर ही प्रथा आज बंद केली, तू जर टिटी लावायला लागली, तू जर कुंकू लावायला लागली, तू जर सगळं काम, तू जर सगळ्या पूजा अर्चा करायला लागले, जे करायचं नाही ते सगळं तू करायला लागली, तर तुझ्यासारख्या दुसऱ्या ज्या तरुण महिला आहेत, त्या तरुण तुझ्या मुली आहेत, त्या मुलींवर तुझ्यासारखं जीवन जगण्याची पाळी येणार नाही. त्यासाठी तू येतात. त्याच्यासाठी माझ्या तरुण भगिनींना मला हे सांगायचं आहे की ताई तू एकटी नाही आहे, सतत कोण सांगितलं या ठिकाणी आता की